नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक समोर डायग्राम दिसत असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. त्यामध्ये फॉलोपियन ट्यूब हे एक ऑर्गन राहते इंटरनल जेनायटल ऑर्गन मधला. त्या ऑर्गनचा एक आज महत्त्वाचा डिसीज म्हणजे जे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी व तसेच जी JNM बोर्डाची एक्झाम राहते त्यासाठी अतिशय महत्त्वाचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे इक्टॉपिक प्रेग्नन्सी. आज आपण इक्टॉपिक प्रेग्नन्सी बद्दल चांगल्या प्रकारे डिस्कस करूया. ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही त्यांना थोडी इक्टॉपिक प्रेग्नन्सी बद्दल माहिती होईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे किंवा वाचले थोड्या प्रमाणामध्ये पण काही टॉपिक अंडरस्टँडिंग झाला नाही त्यांना आपण आजचा पूर्ण जी काही डिसीज कंडिशन आहे परिपूर्णरित्या अंडरस्टँडिंग करून देऊया. एकदम शॉर्टमध्ये बघूया, पण जास्तीत जास्त नोट्स दाखवण्यापेक्षा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला मी लिहून समजून सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याकडे भर द्यावा. व सर्व विद्यार्थ्यांनी मी एक्सप्लेन करणार आहे, सर्व विद्यार्थ्यांनी मी ज्या गोष्टी एक्सप्लेन करतोय त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे. मी ज्या गोष्टी बोलतोय त्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम बेसिक असतील आणि त्या बेसिक समजल्यानंतरच तुम्हाला आजची गायनाकोलॉजीमधील सर्वात महत्त्वाची कंडिशन समजते ती म्हणजे इक्टॉपिक प्रेग्नन्सी. अतिशय महत्त्वाची आहे. लाईफमध्ये एकदा शिकल्यानंतर बार बार शिकायची गरज पडणार नाही. एवढ्या बेसिक लेवलपासून मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करतो. जर शेवटी तुम्हाला आवडलं, लेक्चर व्यवस्थित वाटलं, सर्व गोष्टी अंडरस्टँडिंग झाला तर तुमचा फीडबॅक मी घेणारच आहे. जास्त वेळ न लावता आपण सरळ टॉपिकच्या दिशेने जाऊया. तुम्हाला इंटरनल जेनायटल ऑर्गन माहिती आहेत कोणते कोणते राहतात. आपला वजान एक आपला इंटरनल जेनायटल ऑर्गन राहते. त्यानंतर आपला काय सर्विक्स, त्याच्यानंतर काय आपला युटरस व त्याचबरोबर काय चौथा फॉलोपियन ट्यूब आणि पाचवा म्हणजे ओरी. असे आपल्याला किती 5 त्या ठिकाणी ऑर्गन काही बुकमध्ये बघायला भेटतात. तसे ते मेन किती राहतात 4 ऑर्गन असलेले बघायला भेटतात. 4 मध्ये कोणता कोणता? पहिला वजायना, दुसरा युटरस, तिसरा फॉलोपियन ट्यूब आणि चौथा ओरी. असे 4 मेन ऑर्गन. युटरस मध्ये आपण काय करतो सर्विक्सला कॅल्क्युलेट करत असतो. आपण तुम्हाला इंटरनल जेनायटल ऑर्गन माहिती आहेत असे गृहीत धरून मी फक्त तुम्हाला थोडं फॉलोपियन ट्यूब बद्दल डिस्कशन करून सहज आपण आपल्या डिसीज कंडिशन लवकरात लवकर जाऊया. फॉलोपियन ट्यूब कडे आपण पहिले लक्ष केंद्रित करताना फॉलोपियन ट्यूब डेव्हलप कशी होते इंट्रायुटरन लाईफमध्ये तुम्ही पण काही गोष्टी शिकल्या असताल. आपल्या जेव्हा इंट्रायुटरन लाईफमध्ये जे काही फिटस राहते, फिटस हा नॉर्मली 4 ते 6 वीकचा असेल त्यावेळेस प्रिमेटिव्ह युरोजेनायटल सायनस यासारखे त्या ठिकाणी काय होतात सायनस तयार झालेलं बघायला भेटते. सायनस म्हणजे काय राहते तर एक मुलेरियन डक्ट राहते. मुलेरियन डक्ट पासून जे काही पार्ट तयार होते त्याला आपण काय म्हणतो युरोजेनायटल, प्रिमेटिव्ह युरोजेनायटल सायनस. त्या मुलेरियन डक्ट पासून आपला काय फॉलोपियन ट्यूब तयार झालेली आहे. फॉलोपियन ट्यूब कितव्या वीक पर्यंत तयार होते तर 12व्या वीक पासून फॉर्मेशन म्हणजे परिपूर्ण तयार झालेली बघायला भेटत असते. परंतु त्याचं डेव्हलपमेंट कधी होते 20व्या वीकला डेव्हलपमेंट झालेलं बघायला भेटते. 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. 3 ते 4 वीक पासून आपल्याला काय प्रिमेटिव्ह जेनायटल सायनस पासून फॉलोपियन ट्यूब तयार झालेली बघायला भेटते. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट 12 वीक मध्ये काय होते त्याचं फॉर्मेशन झालेलं बघायला भेटते. कशाचं? फॉलोपियन ट्यूबचं. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे काय तर 20 वीक पर्यंत काय होते आपली परिपूर्ण इंट्रायुटरन लाईफमध्ये फॉलोपियन ट्यूब तयार झालेली बघायला भेटते. आता ही झाली फॉलोपियन ट्यूब बद्दल. फॉलोपियन ट्यूबचं डेव्हलपमेंट कसं झालं या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर अजून काय बघायचं फॉलोपियन ट्यूब तुम्हाला माहितीच असेल कुठून स्टार्ट होते. फॉलोपियन ट्यूब कुठून स्टार्ट होते ज्या ठिकाणी आपल्या युटेरसचा फंडस व ज्या ठिकाणी युटेराइन कॅव्हिटी सुरुवात होते तिथून आपल्या काय होते फॉलोपियन ट्यूबची काय होत असते सुरुवात झालेली बघायला भेटते. ज्या ठिकाणी फंडस आणि युटेराइन कॅव्हिटीच्या दोन्हीची काय होते एकत्रित येतात किंवा त्यांची जी युटेराइन कॅव्हिटीची सुरुवात आहे त्या सुरुवातीपासून आपल्याला काय होते आपल्या फॉलोपियन ट्यूबची सुरुवात होती. म्हणजे तिथल्या पार्टला आपण काय म्हणतो ऑस्टिऑफ ट्यूबलिक त्याला आपण काय म्हणतो कॉर्नी ऑफ द युटेरस किंवा ट्यूबल ऑस्टिया या 2 नावांनी ओळखले जाते. पण ट्यूबल ऑस्टिया हे थोडं आतमधल्या बाजूला असलेलं बघायला भेटते. ही जी आपण बघायला ह्याला आपण काय म्हणतो ट्यूबल ऑस्टिया. आपण ह्याला काय म्हणणार आहोत ट्यूबल ऑस्टिया आणि ह्याला आपण काय म्हणणार आहोत कॉर्निया ऑफ द युटेरस. कॉर्निया ऑफ द युटेरसला आपण दुसऱ्या एक नावाने ओळखतो म्हणजे पेसमेकर ऑफ युटेरस. आपण ह्याला कोणत्या नावाने ओळखत असतो पेसमेकर ऑफ युटेरस. पेसमेकर ऑफ युटेरस म्हणजेच काय राहते त्या ठिकाणी जे काही आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही ऑक्सिटोक्सिन नावाचे जे काही हार्मोन राहते त्याचे रिसेप्टर कुठे प्रेझेंट राहतात कॉर्नी ऑफ द युटेरसमध्ये रिसेप्टर प्रेझेंट असलेले बघायला भेटतात. त्यामुळे त्या भागाला आपण काय म्हणतो पेसमेकर ऑफ द युटेरस या नावाने सुद्धा ओळखत असतो. पण आपल्या फॉलोपियन ट्यूबची काही बुकमध्ये कॉर्नी ऑफ द युटेरस पासून ओपनिंग म्हणजे स्टार्टिंग दिलेली आहे व त्यानंतर ट्यूबल ऑस्टियापासून याची काय दिलेली आहे स्टार्टिंग दिलेली आहे. व आपल्या जी काही फॉलोपियन ट्यूब आहे आता शेवट कुठे होते फिमरियापाशी. कुठे फिमरियापाशी आपल्याला काय झाला बघायला भेटते फॉलोपियन ट्यूबचा शेवट झालेला बघायला भेटत असते. 1 मिनिट जास्त. चला आता आपण थोडं डिस्कशन करूया. फॉलोपियन ट्यूबमध्ये असणारे जे काही पार्ट राहतात एकूण किती पार्ट बघायला भेटतात आपल्याला त्या ठिकाणी 4 पार्ट असलेले बघायला भेटत असतात फॉलोपियन ट्यूबचे. पहिला जे आता आपण सुरुवात बघितली त्याचा एंड बघितला फॉलोपियन ट्यूबचा. सुरुवात कुठून होते सुरुवात होती इंटरस्टॅशियल. पहिला जे कोणता पार्ट राहते त्याला आपण काय म्हणतो इंटरस्टॅशियल पार्ट. इंटरस्टॅशियल पार्ट हा किती राहते 1.25 सेंटीमीटरचा राहते. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड पार्ट कोणता आहे ते इस्थमस.
कोणता आहे ते इस्थमस. इस्थमस किती राहते 2.5 सेंटीमीटर 2.25 सेंटीमीटरचा आपल्याला असलेला बघायला भेटते. काही बुकमध्ये 2 सेंटीमीटर सुद्धा दिला असेल. आणि त्याच्यानंतर जे सर्वात लार्जेस्ट पार्ट राहते ज्याला आपण काय म्हणतो ॲम्पुला. त्याच्यानंतर आपला थर्ड पार्ट कोणता आहे ते ॲम्पुला. ॲम्पुला टोटल किती राहते 5 सेंटीमीटर एवढा आपल्याला काय लॉंग असलेला बघायला भेटते. आणि त्याच्यानंतर जे आपला शेवटचा जे काही पार्ट राहते त्याला आपण काय म्हणतो सर्वात 4 नंबरचा जे पार्ट राहते त्याला आपण काय म्हणतो इनफंडिबुलम. इनफंडिबुलम कितीचा राहते तर आपण त्या ठिकाणी बघितलं असेल. इनफंडिबुलमची टोटल लेंथ किती राहते 1.25 सेंटीमीटर एवढाच आपल्याला काय लेंथ. जे इंटरस्टाशियल आहे आणि जे इनफंडिबुलम आहे या दोन्हीची जे काही लेंथ राहते कशी राहते एकदम सारखी राहते. त्याचबरोबर हे आपण काय बघितले पार्टचे नावं बघितले, पार्टची लेंथ बघितली. आता पार्टचं डायमीटर सुद्धा सांगतो कारण डायमीटरवर डिपेंड आपल्याला काय बघू अकॉर्डिंग टू द डायमीटर किंवा अकॉर्डिंग टू लेंथ आपल्याला काय विचारू शकते एखाद्या वेळेस फॉलोपियन ट्यूबच्या साईड विचारू शकते. आता जर आपण इक्टॉपिक प्रेग्नन्सी कुठे होते तर ॲम्पुलामध्ये झालेली बघायला भेटते. पण इक्टॉपिक प्रेग्नन्सी मोस्ट कॉमन कुठे होत असते ॲम्पुलामध्ये होत असते. पण इक्टॉपिक प्रेग्नन्सी नेमकं म्हणतात कोणाला आउटसाइड ऑफ द युट्राइन कॅव्हिटी डेव्हलप ऑफ फर्टिलाइज ओम इज कॉल्ड ॲज अ इक्टॉपिक प्रेग्नन्सी. जे काय आपला फर्टिलाइज झालेला ओम राहते जर युटरसच्या बाहेर कुठेही ते डेव्हलप होत असेल किंवा इम्प्लांट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत इक्टॉपिक प्रेग्नन्सी. मग आता ट्युबिकल इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये मोस्ट कॉमन साईड जर बघायला गेली तर कुठं होते तर ॲम्पुलामध्ये आपल्याला इक्टॉपिक प्रेग्नन्सी झालेली बघायला भेटते. त्यामुळे एक अकॉर्डिंग टू कशावर डिपेंड कशावर राहते बघा अकॉर्डिंग टू लेंथवर डिपेंड राहते. अकॉर्डिंग टू म्हणजे एक टाईप्स विचारले जातात अकॉर्डिंग टू डायमीटरवर. असे 2 प्रकारचे त्या ठिकाणी काय आपल्याला ट्युबल इक्टॉपिक प्रेग्नन्सीचे आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटत असतात टाईप बघायला भेटतात. बघा त्याच्यामध्ये आता लेंथ माहिती आहे तुम्हाला एकाची 1.5 सेंटीमीटर 1.25 सेंटीमीटर एकाची 2.25 सेंटीमीटर या 2 सेंटीमीटर ॲम्पुलाची 5 सेंटीमीटर आणि इनफंडिबुलमची 2.5 सेंटीमीटर. आणि अजून ह्याच्या जे काही पुढे आपल्याला फिंगर लाईक प्रोजेक्शन बघायला घेते फिंगर लाईक जे स्ट्रक्चर बघायला भेटले ह्याला आपण काय म्हणतो असतो फिमराय. फिमरियामध्ये सर्वात मोठी एक फिमरी राहते ज्याला आपण काय म्हणतो ओव्हरियन फिमरिया जी कशी राहते लार्जेस्ट फिमरिया असलेली बघायला भेटत असते. आता बघा लेंथ बघितली. आता आपण काय बघणार डायमीटर. जे इंटरस्टाशियल जे काही पार्ट राहते त्याचं टोटल डायमीटर राहते 1 mm. आणि त्याच्यानंतर जे इस्थमस राहते इस्थमस किती राहते 2 mm. त्याच्यानंतर आपल्या जे काही इनफंडिबुलम आहे इनफंडिबुलमचं टोटल डायमीटर किती आपल्याला बघायला भेटते 6 mm एवढं असलेलं बघायला भेटते. आणि ॲम्पुलाचं 10 mm एवढं आपल्याला त्या ठिकाणी डायमीटर असलेलं बघायला भेटते. व त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्याला जर सर्वात लार्जेस्ट डायमीटर बघायला भेटतं तर कुणाचं भेटत असते ॲम्पुलाचं बघायला भेटते. सर्वात लार्जेस्ट जी काही लेंथ आहे किंवा लार्जेस्ट पार्ट असेल ते आपण कुणाला म्हणू शकतो तर ॲम्पुलाला म्हणू शकतो. मोस्ट कॉमन साईड ऑफ इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणलं तर ॲम्पुला येते. मोस्ट कॉमन क्या आपण म्हणतो टीबीचं जे काही इन्फेक्शन असेल तर ते कोणत्या साईडला होऊ शकते तर ॲम्पुलामध्ये झालेलं बघायला भेटत असते. त्याचबरोबर मोस्ट रप्चर साईड ऑफ ट्युबल इक्टॉपिक प्रेग्नन्सी तर इस्थमस येते. इस्थमसमध्ये कशी एक मोस्ट कॉमन साईड आहे जी की रप्चर होण्याची दिस इज अ विकेस्ट पार्ट. इस्थमस कसं राहते एक विकेस्ट पार्ट असलेला बघायला भेटते. आणि समजा स्ट्रॉंगेस्ट जे काही पार्ट राहते फॉलोपियन ट्यूबमधला तो म्हणजे इंटरस्टॅशियल. इंटरस्टॅशियल कसं काय स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे त्या ठिकाणी जे काही एंडोमेट्रियम लेअर आहे ते एंडोमेट्रियम लेअर आपल्याला इंटरस्टॅशियल पार्टपर्यंत आलेला बघायला भेटते. त्याच्यामुळे सर्वात स्ट्रॉंगेस्ट लेअर कोणता आहे तर इंटरस्टॅशियल. आपण मोस्ट रप्चर साईड कोणती आहे इस्थमस साईड आहे कशाची इक्टॉपिक प्रेग्नन्सी रप्चर होण्याची. आणि त्याच्यानंतर जे काही लेस्ट म्हणतो समजा जे काही जास्त कालावधीनंतर रप्चर होणारी सर्वात जास्त कालावधीनंतर रप्चर होणारी जर इक्टॉपिक प्रेग्नन्सी जर साईड असेल तर आपण ऑब्डॉमिनलमध्ये बघायला भेटत असते. ऑब्डॉमिनलमध्ये इक्टॉपिक प्रेग्नन्सी जास्त प्रमाणामध्ये लेस्ट डेपर्यंत किंवा आपल्याला जास्त दिवसापर्यंत त्या ठिकाणी डेव्हलप झालेली बघायला भेटू शकते. त्याच्यामुळे ऑब्डॉमिनलमध्ये काय होते लेस्ट इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणून ओळखली जाणारी साईड म्हणजे ऑब्डॉमिनल आहे. आणि त्यानंतर ट्यूबलमध्ये जर बघायला गेलं फॉलोपियन ट्यूबलमध्ये जे ट्यूबल साईडला जर लेस्टमध्ये LEST हा लेस्ट म्हणजे लेट म्हणू शकतो आपण त्याला. लेट जास्त कालावधीपर्यंत जर आपल्याला जे काही फिटस आहे जे इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप होताना जर बघायला भेटत असेल तर आपल्याला कुठं बघायला भेटते इंटरस्टॅशियल पेसमध्ये काय बघायला भेटते स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे. ह्या ठिकाणी जे काही फिटस आहे जास्त ग्रोथ करू शकते कारण का स्ट्रेचिंग तर पार्ट होणार आहे. ट्यूबल स्ट्रेचिंग झालेली बघायला भेटणार आहे. ट्यूबल स्ट्रेचिंग जास्त झालेली बघायला तर भेटतच असते परंतु तो रप्चर काय होणार नाही कारण त्या ठिकाणी थोडा आपल्याला मायोमेट्रियम लेअर असल्यामुळे मायोमेट्रियममध्ये 3 प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी मसल फायबर असलेले बघायला भेटतात लॉंगिट्युनल क्रिस क्रॉस आणि अजून दुसरा कोणता बघायला भेटत असते तर आपण ज्याला काय म्हणतो सर्क्युलर असे 3 प्रकारचे फायबर्स बघायला भेटतात. त्याच्यामुळे जी काही स्ट्रेचिंग आहे त्याची कशी राहते जास्त राहते. त्याच्यामुळे स्ट्रॉंगेस्ट पार्ट कोणता राहते इंटरस्टॅशियल. त्याच्यामुळे लेस्ट जी काही रप्चर होण्याची साईड असेल लेट रप्चर होण्याची साईड कशाची इक्टॉपिक प्रेग्नन्सीची ती कोणती राहते इंटरस्टॅशियल. आणि समजा लवकर कोणती होण्याची राहते इस्थमस. आणि त्याच्यानंतर मोस्ट कॉमन साईड ऑफ इक्टॉपिक प्रेग्नन्सी ॲम्पुला. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून काय बघायला भेटते इनफंडिबुलममध्ये सुद्धा इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस जास्त राहतात. आता अकॉर्डिंग टू द डायमीटर जर आपण डिस्कशन केलं तर आपल्याला सर्वात मोठं डायमीटर कुणाचं बघायला भेटते ॲम्पुलाचं. त्याच्यानंतर इनफंडिबुलमचं बघायला भेटते. त्याच्यानंतर इस्थमसचं व त्याच्यानंतर कशाचं बघायला भेटत असते इंटरस्टॅशियलचं.
त्याच्यानंतर अकॉर्डिंग लेंथ कुणाची जास्त बघायला भेटत असते, पहिलं राहते अँपुला. त्याच्यानंतर लेंथ कुणाची जास्त आहे, इस्थमसची लेंथ जास्त आहे. त्याच्यानंतर कुणाची लेंथ आहे, इन्फंडिबुलम. इन्फंडिबुलम काय कॅल्क्युलेट करतो, एक कसं आहे आपल्याला वाईड म्हणजे कसं जास्त रुंदी असलेला भाग बघायला भेटते. त्याच्यानंतर अजून सर्वात शेवटचा म्हणजे तो कोणता येते, इंटरस्टॅशियल पार्ट हा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. कारण दोन्ही सेम लेंथचे असल्यामुळे आपण जर ॲज कम्पेअर जर बघायला गेलं तर ह्याची लेंथ एक जास्त कम्पेअर ॲज डायमीटर जास्त असल्यामुळे ॲज कम्पेअर ह्याला आपण फर्स्ट प्रिऑरिटी देत असतो. त्याच्यानंतर बघा अकॉर्डिंग टू लेंथमध्ये जे काही अकॉर्डिंग टू लेंथ जे काही पार्ट आहेत ते बघितले, अकॉर्डिंग टू द डायमीटर आपण पार्ट बघितले. आता मेन आपण सर्व कुठे जाऊ, आपल्या टॉपिकच्या दिशेने लवकरात लवकर म्हणजे आपले टॉपिक आहे, टॉपिक प्रेग्नन्सी जी काही मेन कंडिशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन समजलं असेल. आता मेन आपल्या टॉपिक म्हणजे कोणती, टॉपिक प्रेग्नन्सी. मी खास तुमच्यासाठी नोट्स काढलेले आहेत तुम्हाला, कारण की काही जणांना कसं राहते, जास्त ऐकण्यापेक्षा जास्त समोरासमोर बघितल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात व काही ऐकल्यानंतर लक्षात येतात. त्या विद्यार्थ्यांना जास्त हेल्प होईल म्हणून मी एक आज शॉर्ट प्रमाणामध्ये नोट्स काढल्यात, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त समजलं पाहिजे. ज्यांना माझी हँडरायटिंग समजत नाही त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा, ज्याला समजेल त्यांच्याकडून नोट्स काढून घ्या तुम्ही. चला आपण डिस्कशन करूया एक टॉपिक प्रेग्नन्सी. तुम्हाला मी इंट्रोडक्शनबद्दल सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये सर्वात मेन पार्ट म्हणजे एक टॉपिक प्रेग्नन्सी, जी आपली कंडिशन आहे. ही कंडिशन कशाची कंडिशन आहे, ही कोणती कंडिशन आहे, ते एक आपल्या जे काही फर्टिलाइज झालेला ओम राहते त्याच्या आपल्याला काय जे काही इम्प्लांट जी काही कोणत्या साईडला होते त्या ठिकाणी काही अबनॉर्मॅलिटीज बघायला भेटतात, त्या म्हणजे एक टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये बघायला भेटत असतात. ते आपल्याला आज या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. खूप रिझन असू शकतात एक टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये, खूप रिझन असू शकतात एक टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे. ते रिझनसुद्धा आपल्याला बघायचे आहेत, कोणते कोणते कॉज आहेत, कोणते कोणते रिस्क फॅक्टर आहेत. त्याचबरोबर त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघायचे, कोणते कोणते साईन बघायला भेटतात. त्या व्यतिरिक्त डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार आहोत, त्याचे मॅनेजमेंट काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला आज काय करायच्यात, डिस्कशन करायचे आहेत. वन बाय वन सर्व टॉपिक डिस्कशन करूया. काही गोष्टी बोलण्यामध्ये स्पीडमध्ये जास्त येत असतील, कारण कसं आहे लाईव्ह क्लास घेण्यामध्ये वेगळा म्हणजे माणसाच्या माइंडसेट वेगळा राहते आणि असं ऑफलाईन क्लास घेऊन एकट्यामध्ये बोलून टाकण्यामध्ये वेगळा एक्सपिरियन्स राहते. त्यामुळे काही शब्द अडकल्यासारखे सुद्धा त्यामध्ये येत असतात, कारण कसं राहते विद्यार्थी समोर असल्यानंतर टीचर बी ॲक्टिवेटेड राहते आणि जास्त गोष्टी माइंडमध्ये वारंवार येत राहतात. आता बघू तर आपण डायरेक्ट एक टॉपिक प्रेग्नन्सी, त्याची फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन बघू घेऊया. एक टॉपिक तुम्हाला माहीत असेल आणि प्रेग्नन्सी याबद्दल आपण थोडी बेसिक गोष्ट डिस्कशन केली, ती म्हणजे फॉलोपियन ट्यूबचं. मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगत असताना पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगते वेळेस, अबनॉर्मल इम्प्लांटेशन. या ठिकाणी काय होणार आहे, जे इम्प्लांटेशन आहे ते कसं होणार आहे, अबनॉर्मल. इम्प्लांटेशन कुणाचं होत असते, फर्टिलाइज ओमचं. इम्प्लांटेशन कुणाचं होणार आहे या ठिकाणी, जे काही फर्टिलाइज ओम आहे याचं आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं बघायला भेटणार आहे, इम्प्लांटेशन. आणि ते इम्प्लांटेशन कसं होणार आहे तर अबनॉर्मल इम्प्लांटेशन झालेलं बघायला भेटणार आहे. आणि ते कुठं होणार आहे, आउटसाईड ऑफ द युटेरस. कुठं होणार आहे, युटेरसच्या आउटसाईडला. कुठं, युटेरसच्या आउटसाईडला. त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणणार आहोत. लक्ष द्या, डायग्रामकडे जास्त फोकस केल्यानंतर समजेल. ज्यांचे बेसिक कच्चा आहे त्यांच्यासाठी जास्त डायग्रामकडे फोकस देणं महत्त्वाचं आहे. हे जे आपलं युटेरस आहे, या युटेरसच्या आउटसाईडला जर एखादी प्रेग्नन्सी होत असेल, म्हणजे फॉलोपियन ट्यूबमध्ये होईल किंवा ओव्हरीमध्ये होऊ शकते किंवा ॲब्डॉमिनलमध्ये सुद्धा होऊ शकते. कुठेही प्रेग्नन्सी जर डेव्हलप होत असेल, कुठं, फक्त युटेरस सोडून, युटेरसच्या आउटसाईडला कुठेही ओव्हरी असेल, फॉलोपियन ट्यूब असेल, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी असेल, ज्या ठिकाणी प्रेग्नन्सी इम्प्लांट ज्या ठिकाणी प्रेग्नन्सी डेव्हलप व्हावी त्यालाच आपण काय म्हणत असतो, इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणत असतो. तुम्हाला डेफिनेशनबद्दल अंडरस्टँडिंग झाला असेल. त्याचनंतर आता आपण बघूया इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये जे काही हाय चान्सेस इन्सिडन्स रेट जे बघायला भेटत असतात, नेमकं कोणत्या साईडला इक्टॉपिक प्रेग्नन्सी जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटते, त्या इन्सिडन्स रेट आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. ते इन्सिडन्स रेट आपण काढलेला आहे. आपण बघू शकतो, जी प्रेग्नन्सी फॉलोपियन ट्यूबमध्ये होते त्याला आपण काय म्हणतो, ट्यूबल प्रेग्नन्सी म्हणत असतो. आणि जी प्रेग्नन्सी फॉलोपियन ट्यूबच्या बाहेर कुठं बी होते त्याला आपण काय म्हणत असतो, एक्स्ट्रा युट्राइन साईट. आपण त्याला आपण काय म्हणू शकतो, तिथल्या ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनचं नाव आहे, जिथे ओव्हरी असेल त्या ओव्हरीच्या रिलेटेड नाव आपल्याला बघायला भेटेल, ॲब्डॉमिनलच्या रिलेटेड, किंवा आपण ओव्हर आणि इक्टॉपिक प्रेग्नन्सी बघायला भेटेल त्या ठिकाणी आपल्याला, किंवा ॲब्डॉमिनलमध्ये इक्टॉपिक प्रेग्नन्सी बघायला भेटेल. अच्छा, त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. पण मोस्टली कुठे बघायला भेटत असते आपल्याला, फॉलोपियन ट्यूबमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो इन्सिडन्स रेट कशाचे जास्त आहेत, ट्यूबल प्रेग्नन्सीचे. त्याच्यामध्ये ॲम्पुलामध्ये आपल्याला समजा जास्त चान्सेस राहतात की इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे. आणि मोस्ट कॉमन साईड बी कोणती आहे, ॲम्पुला आहे. त्यानंतर काय, इस्थमसमध्ये. त्याच्यानंतर ॲम्पुलामध्ये नाही तर इस्थमसमध्ये बघण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर इन्फंडेबुलमध्ये होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट असेल. जरी इस्थमसचं डायमीटर कमी असेल, पण इस्थमस कसा पार्ट आहे, युट्राइन साईडच्या कॅव्हिटीच्या बाजूला असल्यामुळे, आणि ते कसं थोडं नॅरो आहे बऱ्यापैकी. आणि ह्याच्यामध्ये 3 मुवमेंट महत्त्वाचे राहतात फॉलोपियन ट्यूबमध्ये. आपण बघू शकता फॉलोपियन ट्यूब कशापासून डेव्हलप झालेली, फॉलोपियन ट्यूबमध्ये कोणते कोणते टिश्यू असलेले बघायला भेटतात. सुडोमोनल, स्ट्रॅटिफाईड, सिलिएटेड, कॉलमनार एपिथेलियल सेल व त्याचबरोबर पेक सेल, या सेल आपल्याला त्या ठिकाणी असलेले बघायला भेटतात. म्हणजेच काय राहते, जे आपलं फॉलोपियन ट्यूब राहते, फॉलोपियन ट्यूबमध्ये कसे राहतात, असे बारीक सिलिएटेड सिलाय राहतात.
सिलाई म्हणजे केसाच्या आकाराचे स्ट्रक्चर राहतात. जर ह्या ठिकाणून सेकंडरी ओव्हसाईट रिलीज झाला आणि या ठिकाणून जर स्पर्म आला, दोन्हीचं फर्टिलायझेशन जर कुठे झालं, आपल्या ॲम्पुलामध्ये जर फर्टिलायझेशन झालेलं बघायला भेटलं, हे जे काही आपला सेकंडरी ओव्हसाईट आहे, जेव्हा ओव्हरीपासून रिलीज होतो तेव्हा जे आपले फेम्ब्रिया राहतात, फेम्ब्रिया काय करतात, त्या ठिकाणी शॉपिंग मुवमेंट करतात. कशी शॉपिंग मुवमेंट? शॉपिंग म्हणलं तर कसं, एखादी शॉप केल्यासारखं कसं राहते, शॉपिंग मुवमेंट मार्फत काय होते, जी ही आपला ओरी आहे आणि ही जी काय आपलं फेम्ब्रिया आहेत, फेम्ब्रिया कसं करतात, शॉपिंग मुवमेंट करत असतात. आणि या शॉपिंग मुवमेंटच्या मार्फत काय करते, जेव्हा सेकंडरी ओव्हसाईट रिलीज होते तेव्हा काय करते, युटेराईन फेम्ब्रिया काय करत असते, त्या ठिकाणी काय करते, जे काही सेकंडरी ओव्हसाईट ते काय करते, शॉप करण्याचं काम करते. आणि शॉप केल्यानंतर तो जो काही सेकंडरी ओव्हसाईट आहे आपल्याला फॅलोपियन ट्यूबमध्ये गेलेला बघायला भेटतो. आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये गेल्यानंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्युडोमोनाल स्ट्रॅटिफाईड सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल सेल बघायला भेटतात. आणि ह्या सेल काय करत असतात, कोणती मुवमेंट करतात, तर सिलिएटेड मुवमेंट करतात. सिलिएटेड मुवमेंट म्हणजे काय करतात, हे जे काही सेकंडरी ओव्हसाईट याला पुढे ढकलण्याचं काम करतात. व सिलिएटेड मुवमेंट करण्यासाठी जी काही सिलिएटेड मुवमेंट चालू राहते त्याबरोबर अजून एक मुवमेंट होते, ती म्हणजे कोणती मुवमेंट होते, तर त्या ठिकाणी आपण पेरिस्टार्सल मुवमेंट झालेली बघायला भेटते. जे सेकंडरी ओव्हसाईट काय होते, डायरेक्ट समोर ढकलला जाते आणि एकूण स्पर्म सुद्धा काय होते, सिलिएटेड मुवमेंट मार्फत कुठे येते, ॲम्पुलामध्ये येते. आणि आल्यानंतर या ठिकाणी काय होते, फर्टिलायझेशन होते. आणि जे फर्टिलाइज झालेलं ओम आहे, आणि जर ह्या तिन्ही मेकॅनिझम म्हणजे कोणते, सिलिएटेड मेकॅनिझम असेल किंवा पेरिस्टाल्सल मुवमेंट असेल, व त्याचबरोबर मी तुम्हाला काय सांगितलं, स्वाईप मुवमेंट असेल, जी आपली कशामध्ये बघायला भेटते, फिम्ब्रियामध्ये आणि ओव्हरीमध्ये बघायला भेटते. या तिन्ही मेकॅनिझममध्ये जर काही अबनॉर्मॅलिटीज आपल्याला बघायला भेटल्या तर त्या ठिकाणी काय होते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी डेव्हलप होण्याचे चान्सेस राहतात. आणि ते म्हणजे मोस्ट चान्सेस कशाचे राहते, तर ट्यूबल इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त बघायला भेटत असतात. आता मला वाटते तुम्हाला जास्तीत जास्त अजून त्याची फिजिओलॉजी सुद्धा एक्सप्लेन केलेली आहे, तुम्हाला डेफिनेशन जास्तीत जास्त समजली असेल. आता त्याच्या मागची कॉज काय आहे, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याच्या मागं नेमकं कॉज काय आहे. पहिला कॉज जे आपल्याला बघायला भेटत असते, तुम्हाला नोट्समध्ये बघायला भेटत असेल, पहिला कॉज काय आहे, तर पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज. फर्स्ट कॉज काय आहे, तर पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज. पेल्विकला जर इन्फ्लॅमेशन झालं तर त्याच्यापासून काय होण्याचे चान्सेस राहतात, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. दुसरं जे काही कॉज आहे, सेकंड कॉज कोणता आहे, साल्पिनजायटिस. साल्पिन म्हणजेच काय, फॅलोपियन ट्यूब. आणि त्याचं काय, त्या ठिकाणी त्याला इन्फ्लामेशन होणं. आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होणार आहे, सिलिएटेड मुवमेंट कमी होतात व पेरिस्टाल्सल मुवमेंट कमी होतात. त्याच्यामुळे इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. किंवा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असेल, ही त्याचा मेन कॉज असू शकते, किंवा त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. किंवा इन्फेक्शन असेल, जसं की क्लॅमेडियाचं आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटते, इन्फेक्शन असलेलं बघायला भेटते. त्यावेळेस काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी आपल्याला काय होऊ शकते, डेव्हलप झालेली बघायला भेटू शकते. कोणती प्रेग्नन्सी, इक्टॉपिक प्रेग्नन्सी क्लॅमिडियामुळे काय होते, इन्फेक्शनमुळे डेव्हलप झालेली बघायला भेटते. हे आपण बघितले काय, मेन 4 कॉज. तुम्ही कोणत्याही बुकमधून अभ्यास करा, तुम्ही कुठल्याही बुकमधून अभ्यास केला असेल, तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी माझ्या जे काही मी तुम्हाला सांगितलेले डायमीटर असेल, लेंथ असेल, कमी जास्त बघायला भेटत असेल, तर तुम्ही अशी गोष्ट समजू शकता की त्या बुकमध्ये जे काही दिलेल्या गोष्टी आहेत ते ओल्ड जे काही गाईडलाईन आहेत त्यानुसार असू शकतात. मी जे तुम्हाला करंटमध्ये सांगितल्यात त्या सर्व गोष्टी न्यू गाईडलाईननुसार किंवा जे काही प्रॉपर जे नॉलेज म्हणते त्या तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेल्या ज्या काही ते प्रॉपर गोष्टी आहेत, सर्व गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. आणि त्यामुळे सर्व गोष्टी ॲक्युरेट आहेत असं गृहीत धरू शकता कुठल्याही एक्झामसाठी. त्याचबरोबर रिस्क फॅक्टर बघायचं असेल तर पहिली रिस्क फॅक्टर काय आहे, तर प्रिव्हियस इक्टॉपिक प्रेग्नन्सी. जर प्रिव्हियस एखादी जर महिलेला इक्टॉपिक प्रेग्नन्सी झाली तर डबल इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. किंवा ट्यूबल प्रेग्नन्सी जर पहिले डेव्हलप झाली असेल तर त्याच्यापासून सुद्धा काय इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. ऑदर काही कॉज बघायला भेटतात. ऑदर कॉजमध्ये ट्यूबल लायगेशन फेल्युअर. आता लायगेशन म्हणजे काय राहते, जी आपली फॉलोपियन ट्यूब आहे, ही जी आपली फॉलोपियन ट्यूब आहे हिला जर लायगेट केलं म्हणजे त्या ठिकाणी जर बांधलं, इथला काय होऊ शकते, ब्लड सप्लाय कमी होऊ शकते. ब्लड सप्लाय कमी झाला म्हणजेच काय राहतात, त्या ठिकाणच्या जे काही मुवमेंट आहेत ते मुवमेंट कमी होणार. आणि मुवमेंट कमी झाल्यामुळे काय होऊ शकते, ट्यूबल लायगेशनमुळे काय होऊ शकते, ट्यूबल लायगेशन फेल्युअरमुळे काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी डेव्हलप होण्याचे चान्सेस राहतात. किंवा आपण जे काही इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिवाइस जे काही यूज करतो ते जर त्याचं फेल्युअर झालं, IUCDचं फेल्युअर त्या ठिकाणी बघायला भेटलं, तर त्या ठिकाणी जास्त चान्सेस कसे राहतात, इक्टॉपिक प्रेग्नन्सी. आपण बघू शकतो त्याच्यामध्ये कॉपर्टी असेल, ते जी काय आपण लॉंग टर्मसाठी 380ची यूज करतो त्याच्यामुळे सुद्धा काही एखादी वेळेस काय होऊ शकते, त्याचं जर फेल्युअर बघायला भेटलं, जर प्रॉपर त्या ठिकाणी त्याची जर हायजीन मेंटेन नाही ठेवली तर त्याच्यामार्फत सुद्धा इन्फेक्शन होऊन किंवा त्याच्या काही फेल्युअरपणा होऊन, जर तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी इन्सर्ट नाही करता आली तर त्याच्या फेल्युअरमुळे सुद्धा काय होऊ शकतात, इरिटेड होऊन इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. अर्ली एज प्रेग्नन्सी, जर लवकर जर अर्ली एजमध्ये जर प्रेग्नन्सी कंझ्युम केली तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. मल्टिपल सेक्सुअल पार्टनर, जर मल्टिपल सेक्सुअल पार्टनर असतील तर त्यामुळे काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे जास्तीत जास्त चान्स असलेले बघायला भेटतात. आणि मल्टिपल सेक्सुअल पार्टनर जर त्या ठिकाणी असेल तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, PID होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात. PIDचा सुद्धा कॉज काय आहे, मल्टिपल काय आहे,
मल्टिपल सेक्सुअल पार्टनर आहेत. आणि त्यानंतर अजून काय बघायला भेटते, जे इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये अदर कॉजमध्ये सुद्धा आपल्याला काय बघू शकते, मल्टिपल सेक्सुअल प्रेग्नन्सी असलेली बघायला भेटू शकते. त्याचनंतर अजून एक सर्वात लास्टचा जे काही रिस्क फॅक्टर बघायला भेटते ते म्हणजे कोणता आहे, लो इकॉनॉमिकल स्टेटसमुळे सुद्धा काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात. त्याचनंतर आता आपण डिस्कशन करूया. खूप व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यासाठी जास्त गोष्टी काही एक्सप्लेन करणार नाही. कमीत कमी जेवढं काही जास्त मला कमीत कमी एक्सप्लेन करता येईल तेवढा प्रयत्न करत आहे. आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये आपल्याला मेन 3 क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघायला भेटतात. पहिलं म्हणजे राहते अबमेनोरिया, दुसरा म्हणजे आहे पेन, आणि तिसरा आहे आपला वजायनल ब्लिडिंग. मी डायग्राम का काढलेली आहे ते तुम्हाला जास्त समजावी. डायग्राम काढल्यामुळे काय होते, जास्त तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत अट्रॅक्ट करू शकतात व तुम्हाला माइंडमध्ये स्टोअर होण्यासाठी इझी जाते. त्यासाठी एक डायग्राम काढून त्याच्या मार्फत क्लिनिकल मॅनिफेस्टेशन दाखवण्याचा प्रयत्न आहे. पहिलं म्हणजे काय, अबमेनोरिया, दुसरं म्हणजे पेन, आणि तिसरं जे काही क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघायला भेटते वजायनल ब्लिडिंग. अबमेनोरियात असणार आहे, कारण काय असणार आहे, प्रेग्नन्सी डेव्हलप झाल्यामुळे अबमेनोरिया होणार आहे. आणि इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये पेन तर होणार आहे. का पेन होणार आहे, कारण प्रेग्नन्सी कुठं आहे, आउटर साईडला डेव्हलप व्हायला. आउटर साईडला डेव्हलप व्हायल्यामुळे काय होते, आपण बघू शकता आपल्या जे काही फॉलोपियन ट्यूब राहते त्या ठिकाणी आपल्याला जे काही फाल्स लिगामेंट राहतात, जे काही आपण मेझोस्काल्पिन जे काही लिगामेंट असेल फाल्स लिगामेंट, त्याच्यामार्फत काय की सपोर्ट केलेला बघायला भेटते. सपोर्ट हा जरी ट्रूली जरी सपोर्ट नसेल, प्रत्यक्षामध्ये जास्त जर सपोर्ट करत नसतील, पण थोड्या प्रमाणामध्ये सपोर्ट झालेला बघायला भेटते. ते रप्चर होऊ शकतात, लिगामेंट रप्चर होऊ शकते, त्यामुळे पेन डेव्हलप होण्याचे चान्सेस राहतात. वजायनल ब्लिडिंग तर होणार झाली, काय होणार आहे, कारण त्या ठिकाणी तुमची ट्यूब रप्चर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात. त्याच्यामुळे क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये वजायनल ब्लिडिंग आपल्याला त्यामध्ये सुद्धा झालेली बघायला भेटत असते. त्याचनंतर अजून आपण बघू शकता जे काही पेन राहते, पेन कसं असणार आहे इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये. इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये जे काही पेन बघायला भेटणार आपल्याला कशा स्वरूपात बघायला भेटेल, सिव्हिअर पेन बघायला भेटेल. कारण का, आपला जे फिटस आहे ते कुठं डेव्हलप झालेला बघायला भेटतं आपल्याला आउटसाईड ऑफ द युटराइन कॅव्हिटी. त्याच्यामुळे पेन कसं असणार आहे, सिव्हिअर प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पेन बघायला भेटते. पेन कसं असू शकते, लॅटरल ऑब्डॉमिनल म्हणजे आपण बघू शकतो ऑब्डॉमिनल कॅव्हिटी जे आपण 9 रिजन बघतो त्या ठिकाणी जे काही अम्बिलिकल रिजन राहते, अम्बिलिकल रिजनपासून जे काही आपण जे काय म्हणू शकतो, लेफ्ट आणि राईट इलियाक जे रिजन राहते त्या साईडला आपल्याला कसं लॅटरल साईडला गेलेलं बघायला भेटते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, पेन. त्याला आपण काय म्हणू शकतो, रिंग ऑफ फायर किंवा अम्बिलिकल रिंग म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी अम्बिलिकल कॉर्डच्या कडीने जे काय आपल्याला एक रिंग बघायला भेटते रिजनची, त्या रेंजमध्ये व एक लॅटरल साईडला अम्बिलिकल रिजनपासून पेन झालेलं बघायला भेटते. म्हणजे आपण लोअर ॲब्डोमिनलमध्ये पेन झालेलं बघायला भेटत असते. व त्याचबरोबर पेन इन थायमध्ये सुद्धा झालेलं बघायला भेटते. आणि ते पेन कसं राहते, रेडिएशन पेन राहते. रेडिएशन पेन म्हणजे एका ठिकाणून रेडिएटेड पेन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पेन कसं होते, म्हणजे मूव्ह ऑन होत राहते किंवा समोर जाते. ते पेन रेडिएट कुठपर्यंत होऊ शकते, जे आपले शोल्डर आहेत शोल्डरपर्यंत जाण्याचे चान्सेस राहतात. आणि जर पेन जर रेडिएट होत असेल तर त्याला आपण एका नावानं ओळखतो. म्हणजे ते म्हणजे काय, एक मेन त्या ठिकाणला साईन बघायला भेटते. त्या साईनला आपण काय म्हणतो, डन फोर्थ साईन. काय म्हणतो आपण, डन फोर्थ साईन, डान DAN डान फोर्थ साईन. त्याचनंतर आपण बघू शकता अजून क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये कुलियन साईन बघायला भेटते, बर्गेल साईन बघायला भेटते, रिंग ॲट फायर बघायला भेटते, चॅनलर साईन बघायला भेटते. अजून त्याच्यानंतर अॅनिमिया होण्याचे चान्सेस राहतात. आता तुम्हाला कुलियन साईन माहीतच असेल, कुलियन साईन तुम्हाला थ्रम्बोसिसमध्ये बघायला भेटत असतात. त्याचबरोबर अजून आपलं बागेल साईन आहे. बागेल साईन म्हणजे काय राहते बघा, जे काही बागेल साईन राहते, बागेल साईनमध्ये आपल्याला काय झालेलं बघायला भेटते, तर त्यामध्ये सर्वात जे आपली USGमध्ये आहे, काय आपली जी USG करतो आपण डायग्नोसिस, त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला काय बघायला भेटत असते, कॅव्हिटी. आणि कॅव्हिटीमध्ये आपल्याला काय झाले बघायला भेटते, त्या ठिकाणी बारीक बारीक असे खाच असलेली किंवा खाच असल्यासारखे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला भेटते, होल बघायला भेटत असतात. रिंग ॲट फायर म्हणजे काय होते, जेव्हा आपण कलरमध्ये काय करतो, कलर डॉपलर USG करत असतो, कलर डॉपलर USG जेव्हा आपण करतो तेव्हा काय होते, त्या ठिकाणी जे काही शाक राहते जेस्टेशनल शाक, ते आपल्याला कसं बघायला भेटते, एक कलर स्ट्रक्चरमध्ये असलेला शाक त्या ठिकाणी जर युटराइन कॅव्हिटीमध्ये बघायला भेटत असेल तर त्याला रिंग ऑफ फायर म्हणू शकतो आपण. कारण कसं ते डेट झालेला पार्ट बघायला भेटतो, पूर्ण फिटस त्या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यानंतर चॅनलर साईन बघू शकतो. चॅनलर साईन म्हणजे काय राहते, जे सर्वायकल टेंडन्सी आहे, जे सर्विक्स आहे त्या ठिकाणी आपल्या टेंडन्सी डेव्हलप झालेली बघायला भेटते. आणि जे पाउच ऑफ डक्लस राहते, पाउच ऑफ डक्लस म्हणजे कुठला, जे की बिटवीन द व्हजाना आणि रेक्टम या दोन्हीच्या मधामध्ये जे काही पाऊच राहते त्याला आपण काय म्हणतो, पाउच ऑफ डक्लस म्हणतो. त्या पाउच ऑफ डक्लसच्या ठिकाणी आपल्याला सुद्धा काय बघायला भेटणार आहे, तिथून ब्लड कलेक्ट झालेलं बघायला भेटते. आणि ते ब्लड कलेक्ट केलं जाते आणि तिथे ब्लड कलेक्ट होते. ब्लड कलेक्ट झाल्यामुळे काय होऊ शकते, जे काही स्टूल आहे, स्टूल आउट करण्याचा पेशंट काय करत असते, प्रयत्न करत असते किंवा वारंवार जात असते. त्याच्यानंतर मेन साईन अजून एक म्हणजे कोणता, अनिमिया एक सर्वात महत्त्वाचं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन तिथे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. लवकरात लवकर घेऊन टाकूत बघा, फास्टली घेऊता थोडं, कारण थोडा वेळ कमी आहे आपल्याकडे. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन बघू शकता. त्याच्यानंतर एक टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये सर्व डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफ दी चॉईस असणार आहे ती आपली कोणती असणार आहे, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. ट्रान्सव्हजायनल का सोनोग्राफी, ट्रान्स ॲब्डोमिनल का करणार नाही, कारण ट्रान्स ॲब्डोमिनल का करणार नाही आपण, आपल्याला माहिती आहे. आणि ट्रान्स ॲब्डोमिनल करून सुद्धा आपल्याला काय आयडेंटिफाय होणार आहे, व ते ट्रान्स ॲब्डोमिनल केलं तर काय होणार आहे, काही गोष्टी आपल्याला
परिपूर्णरित्या दिसतील, पण त्याच्यापेक्षा बेटर कशामध्ये दिसणार आहेत, ट्रान्सव्हाजायनलमध्ये आपल्याला बेटर दिसू शकतात. कारण का, एकतर प्रेग्नन्सी आयडेंटिफाय कशामुळे होते, जे एससीजी लेवल आहे ते काय होऊ शकते, 5000 जर युनिटच्या वरी जर गेलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकते, इक्टॉपिक प्रेग्नन्सी आपल्याला झालेली बघायला भेटत असते. आणि सॉरी इक्टॉपिक म्हणाल, प्रेग्नन्सी आयडेंटिफाय झालेली बघायला भेटत असते. एससीजीचं लेवल जर वाढलं तर त्या ठिकाणी पहिलं तर आपल्याला आयडेंटिफाय होते प्रेग्नन्सी आहे. आणि ट्रान्सव्हाजायनल केलं जर वजनामध्ये जर आपल्याला फिटस नाही दिसला तर मग ह्याचा मेन आपल्याला आपण काय आयडेंटिफाय करू शकतो, ती काय इक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे. वजनामध्ये जर फिटस नसेल, वजनामध्ये जर एम्ब्रिओ नसेल तर ती कुठे असणार आहे, वजनाच्या बाहेर. वजनाच्या बाहेर म्हणलंच काय होऊ शकते, त्याला आपण काय म्हणतो, इक्टॉपिक प्रेग्नन्सी. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईसमध्ये आपण ट्रान्सव्हाजायनल का करत आहे, तर आपल्याला जर वजनामध्ये जर आपल्याला फिटस जर किंवा एम्ब्रिओ जर बघायला नाही भेटला तर आपल्याला काय आउटसाईडला असण्याला आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत असतो. आणि त्याच्यावरूनच ग्रहित काय होते, ती इक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे. आणि प्रेग्नन्सी कंझ्युम झाली कशावर समजणार आहे, एससीजीचे लेवल. नॉर्मल एससीजी लेवल किती राहते, 5000 राहते. आणि जर ते जर डबल झालं तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. आणि जर 5000पेक्षा जर कमी झालं, जर 5000पेक्षा जर लेवल कमी असेल एससीजीचं, तुम्ही जेव्हा लेवल चेक करताल तेव्हा आपण जर आज 5000 असेल, उद्या किती झालं पाहिजे, डबल म्हणजे 10,000 झालं पाहिजे. तर 10,000पेक्षा जर कमी होत असेल, म्हणजे 6,000 झालं उद्याच्याला, तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, आपण त्याला जर डिक्रीज जर होत असेल, जे नॉर्मल लेवल पाहिजे त्याच्यापेक्षा डिक्रीज, म्हणजे 5,000पेक्षा डिक्रीज नाही, एक 10,000 पाहिजे तर त्याच्यापेक्षा जर कमी होत असेल, कारण नॉर्मल किती पाहिजे, डबल पाहिजे, जर प्रेग्नन्सी प्रॉपर डेव्हलप होत असेल तर. आणि जर त्याच्यापेक्षा कमी होतं म्हणजे याचा चान्सेस काय, त्या ठिकाणी इक्टॉपिक प्रेग्नन्सी डेव्हलप झालेली आहे. आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईसमध्ये बघितलं ट्रान्सव्हाजायनल आणि एससीजी लेवल. आणि आता गोल्ड स्टँडर्डमध्ये आपण जे काही चॉईस बघणार आहोत, डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय, जास्त ह्याच्यासाठी खर्च लागू शकते, आपण यांना म्हणू शकतो एक VIP ट्रीटमेंटमध्ये किंवा VIP डायग्नोसिसमध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी गोल्ड स्टँडर्ड यूज केलं जाते. आणि गोल्ड स्टँडर्ड जर हे करायचं असेल तर त्या ठिकाणी कसं, ते अफोर्डेबल आहे VIP लोकांसाठी, आपल्यासारख्या गरीब लोकांसाठी नाही. ते त्याच्यामध्ये आपण कोणती टेस्ट करतो, तो गोल्ड स्टँडर्डमध्ये लॅप्रोस्कोपी. समजा जर परफेक्ट जर समजत असेल तर लॅप्रोस्कोपीमध्ये समजते, पण त्याच्यासाठी काय लागते, पैसा. तर आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईसमध्ये मोस्टली आपण ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी प्रेफरन्स करत असतो. आणि जर पेशंट जर व्यवस्थित असेल, पैसेवाला VIP असेल, तर त्याला आपण लॅप्रोस्कोपीसुद्धा करण्यासाठी सांगतो. आणि लॅप्रोस्कोपी इज कन्फर्मेटरी डायग्नोसिस म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया डायरेक्ट मॅनेजमेंटकडे जाऊया. मॅनेजमेंटमध्ये आपण बघू शकता मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट, दोन प्रकारचं मॅनेजमेंट बघायला भेटते. जर मदर जर परिपूर्णरित्या स्टेबल असेल व तिची जर परिस्थिती म्हणजे ती जर फिजिकली, मेंटली व इमोशनली बऱ्यापैकी जर स्टेबल असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, मेडिकल ट्रीटमेंटचा क्रायटेरिया प्रेफर करू शकतो. व त्या ठिकाणी जर ट्यूब आहे, फॉलोपियन ट्यूब, ती जर रप्चर नाही झाली किंवा अनरप्चर असेल तरच आपण त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट फॉलो करत असतो. व त्याचबरोबर जर जे ओम आहे, ओमची जर साईज 4 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल तर आपण त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट फॉलो करू शकतो. व त्याचबरोबर जे एससीजी लेवल आहे, जर 5,000पेक्षा जर कमी असेल तर आपण मेडिकल ट्रीटमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेव टॅबलेट यूज करतो, त्या टॅबलेटला आपण काय म्हणतो, मेथोट्रायजेट या नावाची एक टॅबलेट राहते, ती आपण त्या ठिकाणी मोस्टली काय करत असतो, यूज करत असतो. आणि त्याचनंतर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये बघू शकता, आपल्याला जर मदर अनस्टेबल असेल, फिजिकली, मेंटली, इमोशनली जर अनस्टेबल असेल, आणि जर त्या ठिकाणी तिचं ट्यूब आहे, जी फॉलोपियन ट्यूब किंवा जी काही ट्यूबुलर साईट असेल इक्टॉपिक प्रेग्नन्सी, ती जर रप्चर झालेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काही सर्जिकल प्रोसिजर करावे लागतात किंवा सर्जरी करावी लागते. त्यामध्ये सर्जरी बघू शकता आपण लॅप्रोटॉमी करतो. आणि लॅप्रोटॉमीमध्ये जर आपण बघायला गेलं तर पहिल्यांदा काय करणार, लॅप्रोटॉमी केल्यानंतर आपल्याला काय, लॅप्रोटॉमी करण्याच्या अगोदर आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये काय करणार, लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने बघणार इक्टॉपिक प्रेग्नन्सी कुठे डेव्हलप झालेली आहे. आणि लॅप्रोटॉमीसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात ती यूज करून आपण काय करणार, त्या ठिकाणी जे काही फर्टिलाइज झालेला जे काही एम्ब्रिओ असेल, ते एम्ब्रिओ आपण काय करतो, जे काही फर्टिलाइज झालेला ओम आहे त्यापासून तयार झालेले एम्ब्रिओ आपण काय करतो, रिमूव्ह करत असतो. त्याचनंतर कॉल्पिंजोस्टॉमीमध्ये काय केलं जाते तुम्हाला माहिती आहे. ओस्टॉमी म्हटल्यानंतर काय केलं जाते, ओपन केलं जाते. ओपन काय म्हणजे आपण जी काही फॉलोपियन ट्यूब आहे, ती फॉलोपियन ट्यूब काय करत असतो, इन्सिजन करून काय करतो, ओपन करतो. आणि त्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट काय करतो, बाहेर काढून घेतो. जे एम्ब्रिओ आहे ते बाहेर काढला जाते. व बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी डबल काय केले जाते, सुचरिंग केली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, स्काल्पिंजोस्टॉमी म्हणतो. त्याच्यानंतर युनिलॅटरल स्काल्पिंजोक्टॉमी. आता तहान लागल्या, बोलून जास्त बोलता येत नाही. त्याला युनिलॅटरल स्काल्पिंजोक्टॉमीमध्ये आपल्याला काय बघायचं, युनिलॅटरल म्हणजे जे काही एका साईडला ज्या ठिकाणी कोणत्या तरी एका फॉलोपियन ट्यूबमध्ये काय होणार, प्रेग्नन्सी डेव्हलप होणार. असं नाही की दोन्ही साईडला होईल, दोन्ही साईडला नाही होणार, दोन्ही साईडला बी होण्याचे चान्सेस राहतात, पण मायनर चान्सेस राहतात. आपण गृहीत धरतो जरी आपण त्या ठिकाणी हेट्रोटॉपिक जरी टॉपिक प्रेग्नन्सी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली, तरी एक मोस्टली काय होऊ शकते, एक जे एम्ब्रिओ आहे युटरसमध्ये आणि एक
फॉलोपियन ट्यूबमध्ये अशा प्रकारे बघायला भेटते. पण दोन्ही फॉलोपियन ट्यूबमध्ये असलेली बघायला भेटणार नाही. जर दोन्ही बघायला भेटले त्या ठिकाणी काय येईल, बायलॅटरल स्कॅल्पेनोटॉमी त्या ठिकाणी केलेली बघायला भेटेल. म्हणजे आपण काय करतो, जे आपला फॉलोपियन ट्यूबचा जे काही पार्ट आहे तेवढाच पार्ट काय केला जाते, रिमूव्ह केला जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, एका साईडचा पार्ट रिमूव्ह केला जाते, त्यालाच आपण काय म्हणतो युनिलॅटरल स्कॅल्पेनोटॉमी म्हणतो. त्याच्यानंतर लायनर स्कॅल्पेनोटॉमी. लायनर स्कॅल्पेनोटॉमी म्हणजे काय राहते, जे आपण जे लॅप्रोस्टॉमीमध्ये जी काही गोष्ट बघितली त्या गोष्टीमध्ये आपण जे काय केलं फक्त एम्ब्रिओ रिमूव्ह केला. त्याच्यानंतर स्कॅल्पेनोटॉमीमध्ये आपण काय केलं, जे प्रोडक्ट आहे ते तर आपण बाहेर काढलंच केलं, आउट केलं. व त्याच्यानंतर काय केली, ती सुचरिंग केली. आणि लायनरमध्ये काय करतात, जे काही ट्यूब आहे ट्यूबला आपण इन्सिजन करत असतो, जे प्रोडक्ट आहे ते काय करतो, आउट करतो. आणि आउट केल्यानंतर त्या ठिकाणी सुचरिंग करत नाही, त्याला ओपनच ठेवतो. त्यालाच आपण काय म्हणतो, लायनर स्कॅल्पेनोटॉमी म्हणत असतात. त्याचनंतर अजून एक त्या ठिकाणी महत्त्वाचं आपण बघू शकतो, जे की सर्जिकल मॅनेजमेंट संपलेलं आहे त्या ठिकाणी. आणि अजून एक थोडा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हेटेरोटॉपिक इक्टॉपिक प्रेग्नन्सी. जेव्हा दोन स्पर्म दोन होम एका विरुद्ध दिशेला किंवा एक युट्राइन कॅव्हिटीमध्ये असेल किंवा एक फॉलोपियन ट्यूबमध्ये असेल, अशा प्रकारची जर इक्टॉपिक प्रेग्नन्सी डेव्हलप होत असेल, त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोटॉपिक इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. दोन फिटस राहतात, त्यापैकी एक फिटस काय असणार आहे, इंट्रा युट्राइन कॅव्हिटीमध्ये बघायला भेटणार आणि एक कुठे बघणार आहे, आउटसाईड ऑफ युट्राइन कॅव्हिटी डेव्हलप होत असेल, तर त्या प्रेग्नन्सीला किंवा त्या प्रेग्नन्सीला आपण काय म्हणत असतो, हेटेरोटॉपिक इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणत असतो. मी एक अशी गृहीत धरतो. या ठिकाणी आपला इक्टॉपिक प्रेग्नन्सीचा टॉपिक संपलेला आहे. अजून खूप काही गोष्टी डिस्कस करायसारख्या आहेत. नर्सिंग मॅनेजमेंट असेल, नर्सिंग डायग्नोसिस असतील, नर्सिंग केअर प्लॅन असेल, या सर्व गोष्टी एक्सप्लेन करूया. परंतु आजच्या पुरतं खूप झालेली आहे, कारण की जास्त बोलण्यात आलेलं आहे, जास्त गोष्टी एक्सप्लेन करण्यात आलेल्या आहेत. कारण काही बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर नसतील, त्या विद्यार्थ्यांनी क्लिअर करून घ्याव्यात. आणि माझा मूड होता म्हणून आजचं लेक्चर घेण्यात आलेलं आहे. मी काही असं ऑनलाईन वगैरे काही लेक्चर घेतले नाही, एक जस्ट ट्राय करत आहे. जर जेवढं चांगलं घेता आलं तर घेऊता, म्हणजे मला जसं वेळ भेटेल तसं मी कंप्लीट करतो. तुम्ही चांगली साथ द्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इन फ्युचर जर काय सांगता येते, अजून मूड वाढला किंवा तुम्ही चांगलं जर रिस्पॉन्स करायला लागला, मी जास्त एक दिवसात 2 तास काढून मी एक OBGY एक 10-15 दिवसामध्ये संपून टाकू शकतो. 10-15-20 दिवसामध्ये पूर्ण OBGY आपण खतम करू शकतो. फक्त तुम्ही साथ द्या, सर्व गोष्टी प्रॉपर शिका. आणि पहिली गोष्ट म्हणजे OBGY शिकायचं असेल तर बेसिक कंप्लीट लागते. जर बेसिक कंप्लीट नसेल तर तुम्हाला OBGY थोडीसुद्धा समजत नाही, माती एवढीसुद्धा समजत नाही. आपल्या भाषेत जर म्हणायला गेलं तर काहीच समजणार नाही. त्यासाठी बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं असेल त्यांना समजेल असेल, सर्व विद्यार्थ्यांना समजेल असेल. कारण बेसिकपासून स्पेसिफिक लेवलपर्यंत सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत डील केलेल्या आहेत, डिस्कशन केलेल्या आहेत. काही गोष्टी नोट्स जरी नसल्या तरी मी ज्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या एक्सप्लेन केलेल्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप तुमच्या एका बुकमध्ये जेवढं नॉलेज नसेल त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी सांगितलेल्या आहेत, अशी अपेक्षा करतो. तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. शिकवण्याची स्पीड थोडी जास्त असू शकते, कारण का लाईट गेला आहे, फॅन बंद पडला आहे खूप वेळ झालं. आणि ते फॅन बंद पडल्यामुळे काय झालेलं आहे, माझी आता कॅपॅसिटी नाही लेक्चर घ्यायची, त्यासाठी आपण इथे लेक्चर थांबूया. तरी परिपूर्ण 90% हा एक टॉपिक प्रेग्नन्सी टॉपिक आज कंप्लीट झालेला आहे. जे काही नर्सिंग डायग्नोसिस किंवा नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्या मी तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये कंप्लीट करून देतो. व जे काही उर्वरित टॉपिक प्रेग्नन्सीचा भाग असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला त्यामध्ये सांगून देतो. असं गृहीत धरतो तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. सर्वांचे आभार, थँक्यू. व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण काही 50 होजेपर्यंत, नंतर नाही केलं तरी जमते. 50 सबस्क्राईब झाले बस झालं. आपल्याला फक्त लाईव्ह लेक्चर कधीतरी घेता यावं, काही गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा डिस्कशन करता येतील. मी खूप दिवस झाले लेक्चर घेतलं नव्हतं, त्यासाठी एक ऑनलाईन प्रयत्न करून बघा म्हणून मी एक आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला समजेल असेल असं गृहीत धरून मी रजा घेतो. असंच आपण छोटे छोटे टॉपिक डिस्कस करूया व नॉलेज गेन करूया. थँक्यू.